Welcome students once again with the new day and new video. We will going to see that the remaining part of our prose section, the lesson that is the pillars of democracy. In last lecture we seen that what is the importance of liberty, what is the importance of equality, then importance of our democracy, and for that purpose how people should obey the rules given by the constitutions. Okay. Now see, in today's lecture we will see the remaining part of this lesson, the pillars of democracy. We are going to start from this paragraph. The second thing we are waiting in is a recognition of the principle of fraternity. प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी, फ्रॅटर्निटी म्हणजेच स्वातंत्र्यता ज्याला आपण म्हटलं पहा. गेल्या लेक्चरला आपण विचार केला की बंधुता आणि आता स्वातंत्र्यता. स्वतंत्र, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे पहा. ज्याला त्याला स्वतंत्र राहायला आवडतं, स्वतंत्र विचार करायला आवडतात, विचार व्यक्त करायला आवडतात आणि ही स्वातंत्र्यता आपल्याला सहजासहजी उपलब्ध झालेली नाही आहे. तर याच्यासाठी भरपूरसं असं बलिदान आपल्या नेत्यांनी दिलेलं आपल्याला दिसतंय पहा. क्रांतिकारक असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना असतील, त्यांनी बलिदान केलेलं आपल्याला दिसते. सी, the second thing we are waiting, we are wanting is is recognition of the principles of fraternity. What does the fraternity mean? Fraternity means a sense of common brotherhood of all Indians. If Indians being one people, it is the principle which gives unity and solidarity of to social life. सामाजिक जीवनाला स्वातंत्र्यता हा जो मूल्य आहे, कॉमन ब्रदरहूड, सर्वजण आपण स्वतंत्र आहोत, सर्वजण आपण कॉमन आहोत, एक आहोत, ही जर भावना तयार झाली तर भारतीय लोकांमध्ये, तर इफ इंडियन्स बीइंग वन पीपल, जर लोक एक झाले तर, असं का म्हणते ते त्यावेळेला, कारण लोकांच्या पुढे त्यांनी संविधान ठेवलेलं होतं, सरनामा मांडलेला होता, 26 जानेवारीला अंमलबजावणी त्याची झालेली होती आणि लोकांमध्ये आता एकता उभी राहणं गरजेचं आहे, बंधुता उभी राहणं गरजेचं आहे. तर ते मुद्दा आता आपल्याला समजून सांगतात बघा. देन इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स द युनिटी अँड सॉलिडिटी टू द सोशल लाईफ. सामाजिक जीवनाला ते प्रिन्सिपल, एक मूलतत्व ते त्याच्यात सांगतात पहा. इट इज द डिफिकल्ट थिंग टू अचीव. हे एक अचीव करणं, टार्गेट जे आहे ते डिफिकल्ट आहे, कठीण आहे. हाऊ डिफिकल्ट इट इज, किती अवघड आहे ते, कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्रायसी इन हीज व्हॉल्यूम ऑफ अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिका, आता अमेरिकेचे इथं संदर्भ देतात पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, अमेरिकेच्या जे विचारवंत आहेत जेम्स ब्रायसी, त्यांचं व्हॉल्यूम त्यांनी जो लिहिलेला आहे, जो ग्रंथ अमेरिकन कॉमनवेल्थ, त्यात त्यांनी कसा उल्लेख केलेला आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असा जो उल्लेख केला आहे, त्याची जी स्टोरी आहे, ती स्टोरी आता पुढच्या पेजवरती ते सांगतायत. द स्टोरी इज, आय प्रपोज टू रिकाउंट इन द वर्ड्स ऑफ ब्रायसिस हिमसेल्फ दॅट. त्याच्या स्वतःच्या शब्दामध्ये ते सांगतात पहा. सम इयर्स ॲगो द अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल church was occupied at the Terrennial Convention in the reversing its liturgy. Liturgy means rights prescribed for the public worship. लोकांच्या धार्मिक भावनेसाठी किंवा एकत्रित येण्यासाठी त्यांना दिलेला हक्क, कोणत्या देवाची तुम्ही आराधना करायची इतपत लोकांवरती पारतंत्र टाकून ठेवलेलं होतं. परंतु अमेरिकेमध्ये त्यांना स्वातंत्र्य बहाल केलेलं होतं की तुम्ही वर्शिप करायला तुम्हाला जे ठिकाण आहे पब्लिक वर्शिप, तर ते कॉमन ठिकाण त्यांना एकत्रित त्या चर्चमध्ये बोलवलेलं होतं. इट वॉज थॉट अ डिझायरेबल टू द इंट्रोड्यूस अमॉंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स अ प्रेयर फॉर द होल पीपल अँड अँड एमिनंट न्यू इंग्लंड डिव्हाइन प्रपोज टू द वर्ड्स, ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन. त्यांच्यापुढे एक मुद्दा ठेवला की संपूर्ण जगासाठी किंवा सगळ्या लोकांसाठी प्रार्थना करायची असेल तर कोणता शब्द वापरला पाहिजे. तर इंग्लंडमधनं, न्यू इंग्लंडमधनं डिवाइन प्रपोज त्यांनी शब्द सांगितला की द वर्ड्स दॅट इज द ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन. आमच्या देशाला तुम्ही काय करा, आमच्या देशाला तुम्ही ब्लेसिंग्स द्या, आशीर्वाद द्या, असं देवाजवळ ते प्रार्थना करतात. ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मोमेंट
The sentence was brought up the next day for reconsideration when so many objects were raised by the laity to the word nation as importing to the definite a recognition of a national unity, that it was dropped, and instead that we adopted the words, O Lord bless us these United Nations. जेम्स ब्राइसी काय सांगतात पहा की ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन्स हा शब्द आणि ओ लॉर्ड ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स या सगळ्या जे युनायटेड राष्ट्र आहेत, आमचं राष्ट्रापेक्षाही आम्ही सर्व जे एकत्रित आलेले जे राष्ट्र आहोत, तर ह्या राष्ट्रांना तू आशीर्वादित कर सगळ्या युनायटेड स्टेट्सला, असं त्यांनी त्याच्यात सुचवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की राष्ट्रीय भावना, युनिटी इन नेशन ही उभी करणं गरजेचं आहे. आणि त्याचा संदर्भ अमेरिकेतला दिलेला आहे. आणि आपण अजूनही अमेरिकेला काय म्हणतो पहा, युनायटेड स्टेट्स असं म्हणून त्याला उल्लेख केला जातो, जेणेकरून की काय की सर्व हे एक पर्टिक्युलर राष्ट्र नाही आहे, सगळ्या छोटे छोटे राष्ट्र एकत्रित येऊन तयार झालेले आहे. तसं आपलं इंडियन नेशन, भारतीय ही भावना, आम्ही भारतीय ही भावना आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ते कशाप्रकारे अवघड आहे तर हे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पुढे समजून सांगतात पहा. देअर वॉज अ सो लिटिल सॉलिडिटरी इन द USA at the time when this incident occurred that the people of America did not think that they were a nation. युनायटेड स्टेट्समधली लोक ज्यावेळेला ते एक राष्ट्र आहे, देश आहे असा विचार करत नव्हते, तर एक लिटिल सॉलिडिटरी त्यांच्यामध्ये उभी राहिलेली दिसते की त्यांनी हा इन्सिडेंट याच्यावरून सुचवतोय की त्यांना सुद्धा देशाची राष्ट्रीय भावना उभी करायला लागली होती. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झाल्याच्या नंतरनं सगळ्यांना एकत्रित करावं लागलं होतं. इफ द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स कुड नॉट फील दॅट दे वेअर अ नेशन, हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर इंडियन्स टू थिंक दॅट दे आर अ नेशन. जर अमेरिकेसारख्या राष्ट्राला त्यांना राष्ट्र आहोत, आपण देश आहोत हा विचार करायला सुद्धा वेळ लागला, तर आपल्या देशाकडनं आपली कशी अपेक्षा होऊ शकते की आपण भारतीय एकत्रित आहोत, एकात्मत आहोत, हे त्यांच्यामध्ये रुजवावं लागेल असं ते म्हणतात. आय रिमेंबर द डेज वेन पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स resented the expression the people of India, they prefer the expression the Indian nation. त्यांना हे नेशन जे एक्सप्रेशन आहे ते प्रेफर करणं गरजेचं आहे. द इंडियन नेशन, भारतीय, आम्ही भारतीय, आमचा भारत देश. आणि ही भावना आपल्यात आज उभी राहिली बघा. आज एक आपण जो फ्लॅग, जो झेंडा आहे आपल्या क्रांतिकारकांनी एक त्याच्यासाठी बलिदान दिलेलं आहे. काही तारुण्य त्यांनी त्यांचं वाहून टाकलेलं आहे. आयुष्याचं बलिदान, रक्ताचा थेंब देशासाठी दिलेलं आहे. आणि ही भावना ज्यावेळेस आपल्यामध्ये उभी राहिली त्यावेळेस आपल्यामध्ये एकात्मितपणा आलेला आहे आणि आपला देश एकत्रित झालेला आहे. आणि देशाला एकत्रित करण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे पहा. म्हणूनच त्यांना लोहपुरुष म्हटलेलं आहे पहा. टू जॉईन, भक्कम याला आपण म्हणतो. पूर्ण सगळ्या संस्थानिकांना भेटून, प्रत्येक राज्यांना, राष्ट्रांना भेटून त्यांनी एकत्रित भारतामध्ये एकत्रित येऊन जुळवण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं पहा. हिअर what Dr. Ambedkar says. See the next line. I remember the days when politically minded Indians represented the expression the people of India. They preferred the expression the Indian nation. I am of opinion that in believing that we are a nation, we are cherishing a great delusion. A mistaken idea or opinion. आपण जे चुकीचं ओपिनियन घेतलेलं होतं तर त्याला आपण काय करायला पाहिजे, चेरिश करायला पाहिजे. ते आपण ते डिल्युजन काढून टाकायला पाहिजे लोकांमध्ये. कुठलं ते इल्युजन आहे, हाऊ कॅन पीपल डिवायडेड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन्स. ज्या सगळ्या वेगवेगळ्या जाती याच्यात विभागलेले जे लोक आहेत, कशा प्रकारे ते देश बनू शकतील. अतिशय खूप मोठं चॅलेंजिंग आपल्या देशापुढे तेव्हा होतं. द सुनर वी रिअलाइज दॅट वी आर नॉट ॲज येट अ नेशन इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ द वर्ल्ड, द बेटर फॉर अस, for the only we shall realize the necessities of becoming a nation and seriously think of ways and means of realization. The goal, हे हेतू, हे टार्गेट त्यांनी ठेवलं पहा. गोल, ध्येय, असं उच्च ध्येय त्यांनी ठेवलेलं आहे की आपल्या देशाला, देशाची भावना उभी करणं, देशाला एकत्र ठेवणं, देश बांधून ठेवणं, देशात युनिटी उभी करणं, सगळ्या भारतीयांमध्ये विविधतेमध्ये एकता तयार करणं, हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम आपल्या देशापुढं त्या काळात होतं, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये.
द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. अमेरिकेमध्ये आपल्याला पहा तरी तिथं अवघड गेलेलं आहे. फॉर मोर डिफिकल्टी दॅट इट हॅज बीन इन द युनायटेड स्टेट्स, त्यांच्यामध्ये अतिशय अवघड त्यांना गेलेलं आहे की जिथं कास्ट प्रॉब्लेम नाही तरीसुद्धा त्यांना अवघड गेलेलं आहे भारतीय भावना उभी करण्यासाठी. आणि आपल्या देशात देर आर सेव्हरल कास्ट, आपण वेगवेगळ्या जातीपंथामध्ये अडकून राहिलेलो आहोत. आणि कास्ट प्रॉब्लेमवरती ते बोलतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात द कास्ट आर अँटी नॅशनल, देशविरोधी त्या गोष्टी आहेत की हा ह्या जातीचा तो त्या जातीचा तो, आम्ही उच्च आम्ही अशा प्रकारचे, हे अँटी नॅशनलिझम ते आहे, देशाच्या विरुद्ध ते आहे, अँटी नॅशनल तो प्रॉब्लेम आहे. म्हणून देशासाठी, देश एकत्रित राहण्यासाठी वी फॉलो द ओनली वन कास्ट, वी बिलॉंग इंडियन फर्स्ट. सगळ्यात पहिले आपण भारतीय आहोत, ही भावना उभी राहणं गरजेचं आहे. इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग about a separation in social life. They are anti-national also because they generate jealousy and antipathy between the caste and creed. कास्ट अँड क्रीडमध्ये पहा तिथं म्हटलेलं आहे जेलसी अँड अँटिपॅथी बिटवीन, म्हणजे दोन जातींमध्ये उगाच जेलसी तयार करायची, मुद्दा तयार करायचा, वाद तयार करायचा आणि तो वाद तयार करून त्यांना भांडतं ठेवायचं आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा. अशा आपल्या देशाची कंडिशन आपली आहे. परंतु अशा काळातसुद्धा आपल्यापुढे जे चॅलेंजिंग आहे, तर हे जे प्रिन्सिपल आहे आपले पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, तर ते जर नीट व्यवस्थित रुजवले, त्याची अंमलबजावणी झाली तर निश्चितच आपल्या देशामध्ये काय होणार आहे, एकात्मता, एक युनिटीची भावना उभी राहणार आहे. बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दीज डिफिकल्टीज इफ वी विश टू बिकम अ नेशन इन रियालिटी. आंबेडकरांना विश्वास आहे, खात्री आहे बघा त्यांना. काय सांगतात ते, का जर आपण एकत्रित आलो आणि आपण एकत्रित येऊन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जर आपण एकत्रित येऊन एवढे सगळे लढलो असेल, 150 वर्ष संघर्ष केला असेल, तर वी मस्ट ओव्हरकम, आपण जिंकू शकतो. आपल्याला जिंकणं गरजेचंच आहे, त्याच्यावर विजय मिळवणं गरजेचं आहे. ऑल द डिफिकल्टीज इफ वी विश टू बिकम अ नेशन इन रियालिटी, वास्तविकतेत आपल्याला जर देश बनायचा असेल तर. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हॅन देअर इज अ नेशन. जेव्हा देशाची भावना उभी राहील त्यावेळेसच ती फ्रॅटर्निटी तयार होऊ शकते. विदाउट फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पॉईंट, कोट्स ऑफ पेंट असं आपण ज्याला म्हटलं, सॉरी, विल बी नो डीपर दॅन कोट्स ऑफ पेंट. या तीनही गोष्टी जे पेंट कंपॅरिझन केलेलं आहे, हे तीन गोष्टींचं कोट मारणं गरजेचं आहे, तरच चित्र जे भारतीय एकात्मतेचे चित्र आहे ते अतिशय सुंदरसं असं तयार होऊ शकतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. इन दिस वे वी फिनिश दिस लेसन द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी विथ अ ग्रेट फुल ऑफ एनर्जी. इट गिव्ज अस अ मेसेज दॅट इंडिया बिकम फर्स्ट. देश हा एक आहे किंवा देश हा प्रथम स्थानावर आहे किंवा देश, आपल्या मनामध्ये देशाची राष्ट्रीयत्वाची भावना तयार झाली पाहिजे. आणि ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतो, पहा, मानवी संसाधन, मानवी ही एक संपत्ती आहे आणि आपण आपल्या देशाची एक संपत्ती आहोत. आपण इंटेलेक्च्युअली काय बनतो, कशा प्रकारे विचार करतो आणि आपली जी बौद्धिक संपदा आहे ती देशाच्या कशी कामी लावतो, त्या देशाचा प्रत्येक नागरिक हा जो आहे तो देशाची संपदा आहे, असा विचार आपल्याला याच्यातून मिळतो बघा. आणि आम्ही सर्वजण एक आहोत. आम्ही सर्व स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारित एक स्वच्छ, सुंदर आणि विविधतेत एकता असणारा, युनिटी असणारा भारत आम्ही उभा करू. आणि खऱ्या अर्थाने आपला जो नेशन आहे, आपला जो देश आहे, ते आपली भारतीय एकात्मता टिकून ठेवून, आणि तरच आपले हे जे पिलर्स आहेत आपल्या देशाचे, डेमोक्रेसीचे, संविधानाचे, लोकशाहीचे जे स्तंभ आहेत, ते स्तंभ आपण टिकू. फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी. आणि खऱ्या अर्थाने हा जो पिलर्स ऑफ डेमोक्रेसी आहे, तर तो लेसन आपण अभ्यासला असं होऊ शकते. ओके, यू हॅव टू सॉल्व द ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज इन युअर classwork notebook. See the brainstorming activities from the groups. Okay, let it be. We will see the brainstorming activities in the next spell or next lecture. Thank you so much.